नमस्कार मित्रांनो. आई संध्याकाळ दिवा लावून बसली होती आणि सून शालिनी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. पीठ मळत असताना ती तिच्या नवऱ्याला आवडेल असे काहीतरी खास बनवण्याचा विचार करत होती. सकाळी तो निघून गेला तेव्हा तिला लक्षात आले की तिचा नवरा थोडा तणावाखाली होता. कामाच्या दबावामुळे सतत मोबाईल फोनवर त्याचे ईमेल तपासत होता. अचानक दाराची बेल वाजली. आईने घाईघाईने दार उघडले आणि तिचा मुलगा सुहास कामावरून परतताना दिसला. त्याचे डोळे रागाने भरलेले होते आणि त्याचा चेहरा लाल झाला होता. तो ओरडला, आई, शालिनी कुठे आहे? आई घाबरली, सून स्वयंपाकघरात आहे. हे ऐकून शालिनी स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचे हात पीठाने माखलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता. ती विचारण्याआधीच तिच्या नवऱ्याने विचार न करता तिच्या गालावर जोरात थापड मारली. शालिनीचा श्वास थांबला. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती बोलू शकत नव्हती. सुहासची आई ओरडली, सुहास, तू शालिनीला का मारलेस? काय झाले? तू तुझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतोस? काय झाले ते नीट सांग. पण सुहासचा राग आणखी वाढला होता. शालिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला, आई, तुझ्या सुनेला विचार की तिचे घराबाहेर काय सुरू आहे. आज मी तिला एका दुसऱ्या पुरुषासोबत पाहिले. तिला विचार तो कोण होता आणि माझ्या पाठीमागे हे किती दिवसापासून तिचे सुरू आहे. शालिनी हे ऐकून स्तब्ध झाली. ती रडत म्हणाली, नाही नाही, असे काही नाहीये. तो फक्त माझा कॉलेजचा जुना मित्र होता. रस्त्यावर आमची अचानक भेट झाली आणि आम्ही थोडा वेळ बोलत बसलो. बस, या व्यतिरिक्त आमच्यात काही नाही. नवरा तिला ओरडला, खोटे बोलू नकोस शालिनी. मी तुला त्याच्याशी हसताना आणि बोलताना पाहिले आहे. हे सर्व एका नवऱ्यासाठी किती भयानक आहे. शालिनी, मला त्यावेळी कसे वाटले असेल याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. शालिनी थरथरत्या आवाजात म्हणाली, तो फक्त एक मित्र होता. मी शपथ घेते, माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही. आई त्यांच्यामध्ये आली, सुहासचा हात धरला आणि म्हणाली, थांब सुहास बेटा, आता पुरे झाले. तुझा ऑफिसचा राग घरी काढू नकोस. कदाचित तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. उद्या सकाळी आपण या विषयावर बोलूयात. आता तू आराम कर. पण सुहासच्या चेहऱ्यावर संशय आणि रागाच्या रेषा अधिकच गडद झाल्या होत्या. तो शांतपणे खोलीकडे गेला, दार बंद केले आणि आत गेला. शालिनी तिथे उभी होती, डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या मनात खोलवर दुखापत होती. सुहासच्या आईने शालिनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, शांत हो शालिनी, सगळे ठीक होईल. सुहास आता सध्या रागावला आहे. उद्यापर्यंत सगळे ठीक होईल. पण शालिनीला माहीत होते की अशा प्रकारे माझ्यावर संशय घेतल्यामुळे तिच्या हृदयात एक जखम झाली आहे जी सहजासहजी बरी होणार नाही. खोलीतील शांतता, तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू या घरात काहीतरी मोठे घडणार आहे जणू काही याची साक्ष देत होते. तिला मारल्याचा आवाज शालिनीच्या गालापर्यंतच पोहोचला नव्हता तर तिच्या हृदयापर्यंतही पोहोचला होता. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि बेडच्या कडेला बसली. तिच्या चेहऱ्यावरच्या अश्रूंच्या रेषा अजूनही थांबत नव्हत्या. तिने थरथरत्या हातांनी तिच्या गालाला स्पर्श केला आणि तिच्या पतीच्या दृष्टीने तिने काय केले होते ते आठवू लागली. तेच दृश्य तिच्या मनात वारंवार घुमत होते. एका जुन्या मित्राशी अचानक रस्त्यावर भेट झाली, पण ठरवून नाही. आम्ही फक्त एकमेकांबद्दल चौकशी केली आणि थोडा वेळ गप्पा मारल्या होत्या आणि ती पुढे निघून गेली होती. पण तीच गोष्ट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनली होती. सुहासची आई खोलीत आली. तिच्या सुनेला रडताना पाहून तिला वाईट वाटत होते. तिने शालिनीला समजावून सांगितले, मुली, अशी रडत बसू नकोस. तुझा नवरा रागीट आहे पण तो मनाने वाईट नाहीये. ऑफिसमधून त्याला काहीतरी ताण असेल. तो उद्या सकाळपर्यंत शांत होईल. शालिनी रडत म्हणाली, आई, मी काहीही चूक केली नाही. मी त्यांना कसे समजावून सांगू की तो फक्त माझा मित्र आहे, दुसरे काही नाही. तरीही त्यांनी माझे ऐकलेच नाही आणि माझ्यावर हात उचलला. माझा त्यांच्यावरचा विश्वास इतका कमकुवत होता का? सुहासच्या आईला देखील आश्चर्य वाटले
की रागाच्या भरात तो त्याच्या पत्नीवर हात उचलेल असे तिला कधीच वाटले नव्हते. सासूने तिच्या सुनेला मिठी मारली आणि म्हणाली, शालिनी, तू आता शांत हो आणि आता त्याच्याशी काहीही बोलू नकोस. सगळी परिस्थिती वेळेवर सोड. सत्य लवकरच त्याला समजेल. फक्त थोडा धीर धर. मी तुझ्या पाठीशी आहे. दरम्यान नवरा बैठकीच्या खोलीत फिरत होता. त्याच्या मनात तेच दृश्य होते. त्याची पत्नी हसत होती आणि एका अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारत होती. संशयाने त्याचे हृदय पेटवले होते. त्याला खात्री होती की तो अशी चूक पाहू शकत नाही. पण आतून त्याच्या मनाने त्याला सांगितले की कदाचित तो घाई करत आहे. पण त्याचा राग इतका तीव्र होता की त्याने तो दाबून टाकला. तिघेही त्या दिवशी नीट जेवू शकले नाही. शालिनीने ताटाला हातही लावला नाही. ती तिच्या खोलीत गेली. डोळे मिटले पण झोप तिच्यापासून दूर होती. तिला मारल्याच्या आवाजाने तिचे गाल अजूनही जळत होते. सुहासची आई रात्रभर अस्वस्थ होती. तिला त्रास होत होता. त्यांच्या मनात तिने प्रार्थना केली, देवा, माझे घर वाचव. दोघांमध्ये निर्माण झालेली दरी लवकर भरून काढ. पण तिला कल्पना नव्हती की ही रात्र फक्त अश्रूंची नव्हती, तर येणाऱ्या वादळाचा आवाज होता. ही रात्र एक असा खेळ सुरू करणार होती ज्यामध्ये विश्वास, विश्वासघात आणि लपलेली रहस्ये हळूहळू उघड होतील. मध्यरात्रीचे 12:30 वाजले होते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पसरली होती. सुहासचा राग हळूहळू कमी झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा अजूनही स्पष्ट दिसत होत्या. सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करण्यात व्यस्त असल्याचे भासवत त्याचे विचार अजूनही संशयाच्या त्याच चक्रव्यूहात अडकले होते. दरम्यान आई स्वयंपाकघरात गेली आणि सुहासला दूध गरम करून दिले, या आशेने की कदाचित दूध पिल्याने तिच्या मुलाला थोडे बरे वाटेल आणि तो शांत झोपू शकेल. आई म्हणाली, सुहास बेटा, थोडे दूध पिऊन घे. रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने तुझी तब्येत बिघडते. काहीही न बोलता सुहासने लॅपटॉप बंद केला, ग्लास हातात घेतला आणि एका श्वासात दूध प्यायला. आई म्हणाली, आता शांत झोप. सकाळी सर्व काही ठीक होईल. दरम्यान शालिनीही बेडवर पडली होती. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू अजूनही ओघळत होते. तिने झोपल्यासारखे वाटावे म्हणून डोळे बंद केले होते, पण प्रत्यक्षात झोप तिच्यापासून दूर होती. तिचे कान आणि मन तिच्या पतीच्या प्रत्येक आवाजावर केंद्रित होते. तिला माहित होते की ही रात्र खूप कठीण होणार आहे. काहीतरी अप्रिय घडणार आहे. या विचाराने तिचे हृदय कुरतडत होते. म्हणून ती सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होती. काही क्षणानंतर सुहासचा श्वास विचित्र होऊ लागला. शालिनीला वाटले की तो झोपी गेला असेल, पण नंतर तिला त्याचे हात हळूहळू कडक होत असल्याचे, त्याचे पाय अस्थिर आणि त्याच्या चेहऱ्याचा एक भाग लटकत असल्याचे दिसले. शालिनीचे हृदय धडधडत होते. ती लगेच उठून बसली आणि घाबरून सासूला हाक मारली, आई लवकर या. त्यांची तब्येत अचानक बिघडत आहे. तिची आई धावत आली. तिच्या मुलाला पाहून तिचा चेहरा फिका पडला आणि ती घाबरून ओरडली, अरे देवा, काय झाले आहे? शालिनी, लवकर डॉक्टरांना बोलव. शालिनीने डॉक्टरला फोन केला आणि थोड्याच वेळात डॉक्टर घरी आले. त्यांनी लगेच सुहासची तपासणी केली, इंजेक्शन दिले आणि म्हणाले, काळजी करू नका. त्यांना वेळेवर औषधे देत रहा. हळूहळू सगळे ठीक होईल. डॉक्टर निघून जाताच सुहासच्या आईने सुटकेचा नीट श्वास सोडला. पण शालिनीच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली. तिने आईला सांगितले, तुम्ही आराम करा, मी त्यांची काळजी घेईन. डॉक्टर गेल्यानंतर घर पुन्हा शांत झाले. सुहासची आई तिच्या खोलीत गेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या खोल रेषा कायम होत्या. तिच्या मुलाचे अवघडलेले, थकलेले शरीर बेडवर कधी किंचित वळत होता, कधी उसासा टाकत होता. शालिनी खिडकीजवळ उभी होती, अंधारात पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, एक विचित्र चमक होती. तिच्या मनात जणू काही वादळ उठले होते, पण तिच्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा लपला होता. काही वेळाने ती हळूच उठली आणि तिच्या खोलीच्या कोपऱ्यात गेली. हातात मोबाईल घेतला आणि कोणाला तरी फोन केला. तिचा आवाज मंद होता, पण शब्द स्पष्ट ऐकू येत होते. ऐका, मी माझे काम केले आहे. तू मला जे औषध दिले होते
ते मी गुपचूप दुधात मिसळले होते. माझ्या सासूला जराही शंका आली नव्हती. त्याने तोच दुधाचा ग्लास प्यायला. आता बघा, हळूहळू त्याचे शरीराचे अवयव काम करणे थांबवतील. फोनच्या दुसऱ्या बाजूने डॉक्टरांचे मंद हास्य ऐकू आले. तू खूप छान काम केलेस, आता घाबरू नकोस, हळूहळू सगळे नियंत्रणात येईल. काळजी करू नकोस, सगळे आपल्या इच्छेनुसार होईल. फक्त मी सांगतो तसे कर. शालिनी एक दीर्घ श्वास घेत कुजबुजली. आता त्याला त्याच्या कृत्याची, त्याने मला मारल्याची, त्या संशयाची, त्या अपमानाची शिक्षा मिळेल, ज्याचा घाव आजही माझ्या गालावर जळत आहे, असे म्हणत तिने फोन ठेवला आणि तिच्या पतीजवळ बसली. त्याला पाहून तिने निर्दोषतेचे नाटक केले. त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि हळूवारपणे म्हणाली, जा आणि आरामात झोपा, मी इथेच आहे. नवरा अर्धवट झोपलेला होता. जणू त्याची पत्नी खरोखरच त्याची काळजी घेत आहे असे त्याला वाटत होते. त्याला कल्पनाही नव्हती की त्या रात्री आराम करण्यासाठी असलेला दुधाचा ग्लास हळूहळू त्याचे जीवन विषारी करत आहे. दरम्यान आई तिच्या खोलीत बसून देवाला प्रार्थना करत होती, हे देवा, कृपया माझे घर वाचवा. तिला कल्पनाही नव्हती की तिला इतकी प्रिय असलेली सून शालिनी तिच्या मुलाला मृत्यूच्या उंबरठ्यावर ढकलत आहे. सकाळ शांत होती, पण घरातील वातावरण अजूनही जड होते. शालिनीने तिच्या पतीकडे पाहिले, जो अंथरुणावर अर्धवट अवस्थेत पडलेला होता, पण त्याच्या बोटांनी तो निकामी होत होता. त्याने पाण्याचा ग्लास घेण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला. सर्वत्र पाणी सांडले. त्याची आई धावत आली आणि म्हणाली, बेटा, हे काय होऊन बसले आहे? तुझ्या हातात ताकद का नाही? मुलाने तिच्याकडे असहाय्यपणे पाहिले आणि म्हणाला, आई, माझे शरीर मला का साथ देत नाहीये? हे मला समजत नाही. त्याचा आवाज मंद आणि तुटलेला होता. आईने लगेच शालिनीला हाक मारली, लवकर बघ, सुहास पाण्याचा ग्लासही हातात धरू शकत नाही. शालिनी म्हणाली, ते कदाचित तणावाखाली असतील. डॉक्टरांनी औषध लिहून दिले आहे ना, मी त्यांना वेळेवर देईन आणि सर्व काही ठीक होईल. तिने तिच्या पतीला झोपण्यास मदत केली आणि त्याला पाणी दिले. पण आईच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. तिने विचार केला, सुहासची प्रकृती इतक्या लवकर बिघडणे हे काही सामान्य नाही. पण तरीही ती तिच्या सुनेशी सहमत झाली आणि गप्प राहिली. जसजसे दिवस जात होते तसतसे सुहासची प्रकृती सुधारण्याऐवजी कमकुवत होत गेली. सुरुवातीला त्याचे हात थरथर कापत होते, पण आता त्याचे पाय सुन्न होत होते आणि तो चालण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडत असे. त्याच्या आईची चिंता वाढत होती. ती तिच्या मुलाजवळ बसून देवाला प्रार्थना करायची आणि वारंवार शालिनीला विचारायची, तू सुहासला वेळेवर औषधे देतेस ना? शालिनी तिला प्रत्येक वेळी धीर द्यायची, हो आई, मी त्यांची खूप काळजी घेत आहे. डॉक्टर म्हणाले होते की परिणाम हळूहळू दिसून येतील. तुम्ही काळजी करू नका. आई शालिनीच्या डोळ्यात पाहत होती. तिचा चेहरा खूप शांत होता, काळजीने भरलेला होता. पण आईच्या मनात कुठेतरी असे वाटत होते की ही चिंता थोडी वरवरची दिसून येत आहे. पण तिने लगेचच हा विचार बाजूला केला. सुनेचा तिच्यावरील अढळ विश्वास पाहून तिला धक्का बसला. त्या रात्री जेव्हा सुहास झोपायला गेला तेव्हा आई एकटी बसून विचार करत होती, हा असा आजार काय आहे जो कमी होण्याऐवजी औषधे घेऊनही अचानक इतक्या वेगाने वाढत आहे? डॉक्टर म्हणतात की तो लवकरच बरा होईल, पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. खरेच काहीतरी गडबड आहे का? आईच्या मनात एक छोटीशी शंका निर्माण झाली होती. आईच्या मनाला आता शांती नव्हती. दररोज सकाळी तिला वाटायचे की तिच्या मुलाची प्रकृती सुधारलेली असेल, पण दररोज त्याच्यात एक नवीन लक्षण दिसून येत होते. कधीकधी त्याची पकड कमकुवत व्हायची, कधीकधी त्याचे पाय हे अगलेले असायचे आणि कधीकधी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण, त्याच्या कपाळावर घाम यायचा आणि तो नेहमी म्हणायचा, आई, मी का बरा होत नाहीये? हा आजार खरोखरच मला हळूहळू खात आहे का? आई त्याला सांत्वन देत होती, नाही बेटा, असा विचार करू नकोस. एक दिवस सगळे ठीक होईल. देव सगळे काही ठीक करेल. पण आईच्या मनातील शंका अधिकच वाढत होती.
एके सकाळी आई शालिनीला म्हणाली, शालिनी, मी सुहासला जवळच्या मोठ्या रुग्णालयात दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जात आहे. मी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करत आहे. शालिनी थोडी घाबरली आणि संकोचली, मग म्हणाली, हो आई, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. पण मला वाटते की आत्ताचे आपले डॉक्टर त्यांच्यावर योग्य उपचार करत आहेत. पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. मी तुमच्या सोबत येऊ का? आई म्हणाली, नाही नाही बेटा, मी ऑटोने जाते. तू घराकडे लक्ष दे. आई ऑटोरिक्षात सुहासला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेली. तिथे अनुभवी डॉक्टरांनी सुहासची काळजीपूर्वक तपासणी केली. अनेक टेस्ट करण्याचे सांगितले. सर्व टेस्ट पूर्ण झाल्या आणि रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी गंभीर स्वरात म्हटले, तुम्ही रुग्णाला कोणती औषधे देत आहात? तुम्ही देत असलेली औषधे त्याला बरे होण्याऐवजी त्याला कमकुवत करत आहेत. तुम्ही जी औषधे त्याला देताय ही औषधे हळूहळू नसा आणि स्नायूंना अर्धांगवायू करतात. कोणत्याही परिस्थितीत ती औषधे लगेचच बंद करा आणि नवीन उपचार सुरू करा. सुहासच्या आईचे हात पाय थरथर करायला लागले आणि ती घाबरून म्हणाली, हो डॉक्टर, पण आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितले की या औषधांनीच तो लवकर बरा होईल. त्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिले आहे. नवीन डॉक्टरने आईकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाले, कोणीतरी तुम्हाला दिशाभूल केली आहे. जर हे औषधे तुम्ही आणखी काही दिवस त्याला देत राहिले तर रुग्ण पूर्णपणे अपंग होऊ शकतो. आईचे हृदय धडधडू लागले, जणू काही तिला काहीतरी एक विचित्र खेळ खेळला जात आहे असे वाटले. आईने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ताबडतोब सुहासवर नवीन उपचार सुरू केले आणि सुहासला घरी आणले. संपूर्ण मार्गात तिचे मन विचार करत राहिले, माझ्या मुलाला आजारी ठेवल्याने कोणाचा फायदा आहे? या कटामागे नेमके कोण आहे? घरी पोहोचताच आईने सुनेला सांगितले, शालिनी, डॉक्टरांनी सांगितले आहे की जुनी औषधे ताबडतोब बंद करा. आजपासून आपण नवीन उपचार सुरू करू. शालिनीने काही आश्चर्य व्यक्त केले. नंतर स्वतःला सावरले आणि म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही सांगताय तर त्यांना मी नवीन औषधेच देईन. ती औषधं घेण्यासाठी बाहेर गेली. पण सुहासच्या आईने हे रहस्य पूर्णपणे उघड करण्याचा दृढनिश्चय केला. नवीन डॉक्टरांच्या बोलण्याने आईला थोडा धीर वाटला. घरी परतल्यावर आईने सुहासवर शामक औषधाने उपचार केले आणि कधीही कोणावरही आंधळेपणाने विश्वास न ठेवण्याचा निर्धार केला. तिला तिच्या सुनेबद्दल यापूर्वी कधीही कोणतीही तक्रार नव्हती. खरे तर तिने नेहमीच तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले होते. पण यावेळी तिच्याबद्दल आईच्या मनात एक छोटीशी शंका निर्माण झाली होती. ती या संपूर्ण खेळाचा भाग असेल का? दुसऱ्या दिवशी सकाळी आईने शालिनीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. आई म्हणाली, शालिनी, मला मंदिरात जायचे आहे. तू सुहासला त्याची औषधे वेळेवर दे. असे सांगून आई देवळात निघून गेली. पण प्रत्यक्षात ती खोलीच्या खिडकी मागे उभी राहून गुप्तपणे पाहत होती. आईला हे लक्षात आले की मी बाहेर निघताच शालिनी औषधाच्या बाटल्या घेऊन त्या मिसळू लागली. तिने हळूहळू बाटली उघडली. त्यात पावडरसारखा पदार्थ होतला आणि तो हलवला आणि कपाटात ठेवला. हे पाहून आईचे हृदय धडधडू लागले आणि तिच्या डोळ्यात खात्री नाही तर संशय भरला. आई काही वेळाने शांतपणे घरात परतली. पण जणू काही तिला काहीच माहीत नाही असे वागली. ती सुनेला म्हणाली, शालिनी, तू सुहासला अजून औषध दिले नाहीस का? माझ्याकडे दे, मी आज स्वतः सुहासला औषध देते. शालिनी थोडी घाबरून म्हणाली, नाही आई, मी देते ना. आईने आग्रह धरला, नाही, आज मीच त्याला औषध देते. असे म्हणून आईने औषधाची बाटली हातात घेतली. आता दोन पर्याय समोर होते. एकतर तिच्या सुनेशी थेट सामना करायचा किंवा पुरावे गोळा करायचे. तिने नंतरचा पर्याय निवडला. औषध देताना आईने गुप्तपणे बाटली बदलली. मूळ औषध हे नवीन डॉक्टरचे होते, जे तिने तिच्या पर्समध्ये लपवून ठेवले होते. आईने 2-3 दिवस असेच केले आणि काही दिवसातच सुहासच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसून आली. त्याचा चेहरा थोडा सरळ आणि फ्रेश दिसू लागला. त्याचे हात थोडे चांगले काम करू लागले. हे पाहून आईचा संशय विश्वासात बदलला.
ती स्वतःशी म्हणाली, म्हणजे हे खरे आहे तर माझी सून शालिनी, जिला मी माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम दिले, तिची कायम बाजू घेतली आणि ती या कटात सामील आहे. पण आईने लगेचच कोणालाही काहीही सांगितले नाही. तिने हा खेळ संपवण्यासाठी एक मोठी हालचाल करण्याचे ठरवले होते. त्या रात्री सुहासला झोपवल्यानंतर आईने तिच्या शेजारच्या सुनीता काकूला शांतपणे बोलावले. सुनीता काकू ही हुशार होती. तिने अनेक कठीण परिस्थिती पाहिल्या होत्या. आईने तिला सर्व काही सांगितले. तिच्या मुलाची बिघडणारी प्रकृती, जुन्या डॉक्टरांची औषधे आणि तिच्या सुनेचे संशयास्पद वर्तन. सुनीता काकू गंभीर स्वरात म्हणाली, सुलभाताई, तू आता जास्त वेळ घालवू नकोस. आपल्या सुनेचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याला ठोस पुरावे गोळा करावे लागतील. उद्या आपल्याला एक पाऊल उचलावे लागेल. आईने होकार दिला आणि स्वतःशी प्रार्थना केली, हे देवा, मला हिंमत दे. माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे. आता घरातील प्रत्येक श्वास शांततेने भरलेला होता. फक्त शांतताच नाही, तर एक खोल रहस्य जे लवकरच उघड होणार होते. सकाळ झाली होती, पण आई अस्वस्थ होती. रात्रभर तिच्या सून आणि डॉक्टरमधील कट कसा सिद्ध करायचा याचा विचार करत होती. त्या दिवशी तिची शेजारीण सुनीता काकू देखील घरी आली. आईने तिला आत बसवले आणि म्हणाली, आज सत्य उघड झालेच पाहिजे. मी माझ्या मुलाच्या प्रकृतीचा निमित्त म्हणून वापर करेन आणि त्या डॉक्टरला बोलावे. तुम्ही इथेच साक्षीदार म्हणून थांबा. सुनीता काकूनी सहमतीने मान हलवली. हो सुलभाताई, तुमच्या सुनेला काहीही संशय येणार नाही आणि आपल्याकडे पुरावे देखील असतील. आईने फोन उचलला आणि जुन्या डॉक्टरला फोन केला आणि म्हणाली, डॉक्टर, माझ्या मुलाची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. तुम्ही कृपया घरी या. थोड्या वेळाने आधीचे डॉक्टर घरी आले आणि म्हणाले, तुम्ही आता कसे आहात मिस्टर सुहास? लक्षणे वाढल्यासारखी वाटत आहे का? त्याने त्याच्या बॅगेतून तीच औषधे आणि गोळ्या काढल्या आणि म्हणाला, ही औषधे नियमितपणे द्या. हळूहळू परिणाम दिसतील. आईने मुद्दाम विचारले, डॉक्टर, या औषधांमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत का? डॉक्टर थोडेसे घाबरले, पण म्हणाले, नाही, सर्व काही ठीक आहे. काळजी करू नका. तेवढ्यात शेजारची सुनीता काकू म्हणाली, पण हे जरा विचित्र वाटत आहे. पण डॉक्टर, सुहासने ही औषधे घेण्यास सुरुवात केल्यापासून सुहासची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टर थोडे अडखळले आणि म्हणाले, हा आजाराचा परिणाम आहे. मला माहित आहे की मी काय करत आहे. तेवढ्यात शालिनी स्वयंपाकघरातून बाहेर पडली. शेजारच्या सुनीता काकूंना पाहून तिचा चेहरा अचानक फिका पडला. ती पटकन म्हणाली, हो आई, डॉक्टर बरोबर बोलत आहेत. ही औषधे त्यांना लवकर बरे करतील. तिच्या सुनेकडे पाहत आई म्हणाली, ठीक आहे, मग आज तूच त्याला औषध दे. शालिनी घाबरली. तिचे हात थरथर कापत होते. तिने औषधाची बाटली उचलली आणि ती ग्लासमध्ये ओतणार. इतक्यात सुनीता काकू लगेच म्हणाली, एक मिनिट थांब, मलाही हे औषध पाहायचे आहे. डॉक्टरांचा चेहरा पडला आणि शालिनीच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसली. डॉक्टर लगेचच निघून गेले. आईने कडक आवाजात म्हटले, शालिनी, आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. ही औषधे कोणती आहे आणि तू इतक्या जबरदस्तीने प्यायला का लावत आहेस? खोलीतील वातावरण जड झाले. बेडवर पडलेला सुहास सर्व काही पाहत होता. त्याचे डोळे आश्चर्य आणि वेदना दोन्हीने भरलेले होते. तो हळू आवाजात म्हणाला, शालिनी, मला सत्य सांग. तुला खरंच मी मरून जावे असे वाटते का? हे ऐकून शालिनीने जवळजवळ तिच्या हातातून औषधाची बाटली खाली टाकली. तिची सासू आणि सुनीता काकू यांच्या नजरा तिच्या प्रत्येक हालचालीवर होत्या. आता शालिनीला तिचे खोटे लपवण्याची संधी नव्हती. खोलीतील सर्वजण श्वास रोखल्यासारखे वाटत होते. शालिनी आता पूर्णपणे घाबरली होती. शेवटी तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, हो, हे खरे आहे. मीच या सगळ्याचे कारण आहे. मी आतापर्यंत दिलेल्या औषधांमध्ये एक विषारी पदार्थ मिसळला आहे आणि मी हे सर्व एकट्याने केले नाही. मी ते त्या डॉक्टरांच्या सहकार्याने केले. सुहास हे ऐकून सुन्न झाला. त्याने विचारले, का शालिनी? मी तुला नेहमीच माझी मानत असे, मग तू हे का केलेस?
शालिनी अनियंत्रितपणे रडत म्हणाली, त्या दिवशी, ज्या दिवशी तू मला मारलेस, तेव्हा माझे सगळे जग उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटले. तू माझा स्वाभिमान चिरडलास. मला त्यावेळी असे वाटले की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास नाही. त्याच क्षणी मी शपथ घेतली की मी तुला ती वेदना जाणवून देईन. आणि मग माझ्या जुन्या ओळखीच्या डॉक्टरने माझ्या भावनांचा फायदा घेतला. तो म्हणाला की हो, जर तुम्हाला हवे असेल तर मी हळूहळू तुम्हाला माझ्या मार्गावरून काढून टाकू शकतो. आणि कोणालाही ते कळणारही नाही. मी त्याला आवडत होती आणि मला तो कायमचे त्याच्याकडे नेणार होता. मलाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. आई रागाने म्हणाली, तुला लाज वाटत नाही का शालिनी? ज्या घराने तुला मुलगी म्हणून पाहिले, त्या घराचा दिवा तू विझवणार होतीस. तू नात्यांचे पावित्र्य कलंकित केले आहेस. शालिनी रडत म्हणाली, आई, मी मान्य करते, मी खूप मोठी चूक केली. त्यांनी मला मारल्याची वेदनांमुळे माझ्या अहंकाराने मी आंधळी झाले होते. आणि मी डॉक्टरांच्या युक्तीलाही बळी पडले. त्याने मला फसवले आणि मला समजले नाही की तो फक्त माझ्या कमकुवतपणाचा फायदा घेत आहे. मी फक्त तो जे काही म्हणाला तेच केले. सुनीता काकू कठोरपणे म्हणाली, शालिनी, चूक भावनिक असो किंवा धूर्त, त्याचे परिणाम नेहमीच पाप असते आणि त्याची किंमत चुकवावी लागते. सुहासच्या डोळ्यात अश्रू आले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, शालिनी, जर तू त्या दिवशी मला स्पष्टपणे सांगितले असतेस, जर तू तुझी वेदना व्यक्त केली असती, तर कदाचित मी समजलो असतो. पण तू निवडलेल्या मार्गाने मला तू मृत्यूच्या उंबरठ्यावर आणले. शालिनी जमिनीवर बसली, हात जोडून ओरडली, मला माफ करा, मला सुधारायचे आहे. मी त्या डॉक्टरबद्दलचे सत्य सर्वांसमोर आणेन. मी स्वतः साक्ष देईन, पुरावे देईन. फक्त मला आणखी एक संधी द्या. आईचे हृदय दगड झाले होते. पण तिच्या मातृप्रेमाने तिने पूर्णपणे हार मानली नाही. ती खोल आवाजात म्हणाली, जर तुम्हाला खरोखर पश्चात्ताप झाला असेल तर ते सिद्ध कर. त्या डॉक्टरचा पर्दाफाश कर आणि तुझ्या कृतीतून दाखव की तू बदलली आहेस. तरच तुला क्षमा करण्याचा अधिकार मिळेल. खोलीत पसरलेली जड शांतता हळूहळू भंगत होती. शालिनीच्या कबुलीजबाबाने सर्वांना हादरवून टाकले होते. पण आता खेळ पुढच्या टप्प्यावर होता. डॉक्टरला पकडणे आणि हे कट पूर्णपणे उभे करणे. शालिनी हात जोडून रडत जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तिचा थरथरणारा आवाज तिचा तुटलेलापणा दाखवत होता. आईने तिच्याकडे पाहिले आणि कठोरपणे म्हणाली, पश्चात्ताप पुरेसा नाही शालिनी. आता तुला तुझ्या पापांचे प्रायश्चित्त करावे लागेल. जर तुम्हाला खरोखर बदलायचे असेल तर त्या डॉक्टर विरुद्ध उभे राहा आणि त्याचा खरा चेहरा उघड कर. शालिनी म्हणाली, हो आई, मी तयार आहे. त्या राक्षसाला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. दुसऱ्याच दिवशी आई आणि सुहासने एक योजना आखली. त्यांनी शालिनीला डॉक्टरांना फोन करून घरी बोलावण्यास सांगितले की त्यांनी लिहून दिलेले औषध काम करत आहे आणि तिला आणखी औषधांची गरज आहे. सांगितल्याप्रमाणे शालिनीने डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर, तुमचे औषध खूप चांगले काम करत आहे. मला आणखी औषधांची गरज आहे. डॉक्टर फोनच्या पलीकडून आनंदाने बोलत म्हणाले, ठीक आहे, मी संध्याकाळी औषध घेऊन येईन. संध्याकाळ जवळ येताच डॉक्टर आले. औषधे आणि इंजेक्शन्स काढताच दारामागून 2 लोक आत आले. आईने बोलावलेल्या शेजारी असलेल्या सुनीता काकू आणि साध्या कपड्यात लपलेला एक पोलीस अधिकारी. डॉक्टर अचानक घाबरला. आई कठोर आवाजात म्हणाली, हा तोच व्यक्ती आहे जो माझ्या मुलाच्या जीवाशी खेळत होता. आता खरे सांग, नाहीतर पोलीस तुला घेऊन जातील. डॉक्टर भयंकर हादरला. त्याच्या हातातील औषधे खाली पडले. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली आणि औषधांची तपासणी सुरू केली. जेव्हा अहवाल परत आला तेव्हा हे स्पष्ट झाले की औषधांमध्ये विष मिसळले होते, ज्यामुळे हळूहळू नसा लकवाग्रस्त झाल्या होत्या. शालिनीने सर्वांसमोर सत्य कबूल केले, हो, मी त्याच्याशी संगनमत केले होते. मी ही औषधे माझ्या पतीला दिली. पण आता मी पूर्ण साक्ष देईन आणि सिद्ध करेन की त्याने मला फसवले. हा माणूस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. पोलिसांनी डॉक्टरला पकडून नेले. तो निघून जात असताना तो बडबडला,
तू मला अडकवलेस शालिनी. पण आता त्याने जे काही सांगितले ते महत्वाचे नव्हते. बेडवर पडलेल्या सुहासने हे सर्व पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आईचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, आई, जर तू नसतीस तर मी आज सर्व काही गमावले असते. आई म्हणाली, बेटा, देवाचे आभार मानले पाहिजे. सत्य वेळेवर बाहेर आले. शालिनी तिच्या पतीच्या पाया पडली आणि ओरडली, मला माफ करा सुहास. आतापासून मी माझे आयुष्य फक्त तुमची सेवा करण्यासाठी आणि या घराच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी समर्पित असेल. खोलीला व्यापलेली जड शांतता आता तुटली होती. कटाचे रहस्य उघड झाले होते आणि या एका वादळानंतर पहिल्यांदाच घरात आशेचा किरण दिसला. डॉक्टरांच्या अटकेमुळे घरातून एक मोठा भार कमी झाल्यासारखे वाटले. परंतु जीवन अजूनही सोपे नव्हते. सुहासची प्रकृती अजूनही कमकुवत होती. त्याचे हातपाय अजूनही पूर्णपणे काम करत नव्हते. आईने सुहासवर त्याच नवीन डॉक्टरकडचे उपचार सुरू ठेवले. सुहासची पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी केली आणि नंतर दीर्घ उपचार सुरू केले. इंजेक्शन, औषधे आणि दररोज फिजिओथेरपी या सर्वांचे हळूहळू परिणाम दिसू लागले. दररोज सकाळी शालिनी तिच्या पतीला व्हीलचेअरवर बसवून डॉक्टरकडे घेऊन जात असे. ती घरातील कामांकडेही दुर्लक्ष करत नव्हती. आईने आणि शालिनीने सुहासची संपूर्ण काळजी घेतली. सुहासला विश्वास बसत नव्हता की ही तीच शालिनी आहे का जी मला मारण्याचा कट रचित होती. त्याचे मन अजूनही दुखावले होते, पण त्याला वाटू लागले की कदाचित शालिनी खरोखरच बदलली आहे. आईला सुरुवातीला शालिनीच्या प्रत्येक हालचालीवर शंका येत होती, पण जसजसा वेळ जात होता तसतसे तिला जाणवू लागले की तिची सून शालिनी खरोखरच बदलली आहे. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत आहे. तिचे वागणे आता कृत्रिम नसून खरे वाटत होते. एके दिवशी डॉक्टर म्हणाले, सुहासमध्ये आता पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा आहे. जर तुम्ही त्याची अशीच काळजी घेतली तर तो लवकरच पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने देवाचे आभार मानले. शालिनी म्हणाली, आई, मला आणखी एक संधी दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. त्या दिवसापासून घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. तणावाची जागा आशेने घेतली. सुहासच्या डोळ्यात हास्य परतले आणि आईला वाटले की त्या वादळानंतर त्यांच्या घरात अखेर शांतीची भावना निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस सुहासची प्रकृती सुधारू लागली. तो त्याच्या व्हीलचेअरवरून उठून कुबड्यांच्या मदतीने चालू शकत होता. प्रत्येक पाऊल कठीण होते, परंतु शालिनीच्या आधाराने त्याला धैर्य दिले. जेव्हा जेव्हा तो पडणार होता तेव्हा शालिनी त्याला धरून म्हणायची, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. आईला आता तिच्यात सत्य दिसू लागले. एके दिवशी सुहास स्वतः त्याच्या पत्नीला म्हणाला, शालिनी, मला माहित आहे की तू खूप मोठी चूक केली आहेस, पण मला हे देखील दिसते की तू आता खरोखर बदलली आहेस. मी तुला त्या दिवशी मारलेले मला अजूनही आठवते. कदाचित ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. जर मी त्या दिवशी धीर धरला असता तर हे इथपर्यंत आले नसते. शालिनीच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाली, मी सुद्धा तुमच्या सोबत हे करायला नको होते. तिने तिच्या पतीचा हात धरला आणि म्हणाली, नाही, ती माझी चूक होती. जर मी राग आणि अहंकाराने आंधळी झाली नसती तर हे सर्व घडले नसते. कृपया मला माफ करा. आईने दोघांचेही ऐकले आणि म्हणाली, नाती कधीच चुकांमुळे तुटत नाही, तर ती लपवून तुटतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दोघांनी सत्य स्वीकारले आहे. आता भूतकाळ विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा. त्या दिवशी पहिल्यांदाच घर हलके वाटले. खूप कष्ट आणि उपचारानंतर शेवटी सुहासला तो दिवस दिसला, जेव्हा त्याने आपल्या कुबड्या सोडून स्वतःच्या पायावर उभा राहिला. तो आधाराशिवाय काही पावले चालला. हे पाहून त्याच्या आईच्या आणि शालिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हळूहळू सुहास सामान्य जीवनात परत येऊ लागला. काही महिन्यांपूर्वी अंथरुणावर असहाय्य असलेला माणूस आता उभा राहून हसत आहे. यावर सर्वांना विश्वास बसत नव्हता. या काळात शालिनीने घरातील जबाबदाऱ्या इतक्या परिश्रमपूर्वक पार पाडल्या की परिसरात तिचे सर्वजण कौतुक करत होते. पण या शांततेत एके दिवशी एक वळण आले, ज्याने सर्वांना हादरवून टाकले. आईची धाकटी वहिनी, शालिनीची मावशी
अचानक गावातून भेटायला आली. ती स्वभावाने साधी होती, पण अगदी स्पष्टपणे बोलली. ती येताच तिने घरातील वातावरण काळजीपूर्वक पाहिले. शालिनी तिच्या पायांना स्पर्श करायला गेली, पण तिने तिला टोमणे मारले. शालिनी, तूच माझ्या भाच्याला मारण्याचा प्रयत्न केलास ना, आणि तुम्ही लोक अजूनही तिला घरात ठेवत आहात. संपूर्ण घर स्तब्ध झाले. सुहास स्तब्ध झाला. आईचा चेहरा पडला आणि शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. आईने तिच्या बहिणीला शांत करण्याचा प्रयत्न केला. जाऊ देत आई, आता सर्व काही ठीक आहे. शालिनीने तिची चूक मान्य केली आहे आणि ती आता बदलली आहे. पण मावशी पुढे म्हणाली, मी तुला स्पष्टपणे सांगते सुलभा, ज्याने तुम्हाला एकदा विष देण्याचे धाडस केले आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे आहे का? आज तुमची सेवा करत आहे, पण उद्या ती पुन्हा काही करेल कोणाला माहीत. सुहासच्या आयुष्याचा प्रश्न आहे. शालिनी तिच्या पतीच्या पाया पडली आणि म्हणाली, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मी बदलले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. सुहास म्हणाला, मावशी, मी कबूल करतो की शालिनीने मोठी चूक केली आहे, पण ती आज जे करत आहे ते ढोंग नाही. जर मी तिला माफ केले नाही तर हे घर कायमचे वेदना आणि द्वेषाचे घर राहील. मी तिला एक संधी देईन. आई म्हणाली, हो ताई, मलाही तेच वाटते. जो माणूस आपली चूक मान्य करतो आणि ती सुधारतो, तो पुन्हा कधीही तीच चूक करत नाही. जर आपण त्याला माफ केले नाही तर आपण जगाकडून काय आशा ठेवू शकतो? पण यावेळी सुहास आणि आई दोघेही शालिनीसोबत उभे होते. शालिनीच्या समोर एक नवीन परीक्षा उभी राहिली. आता तिला केवळ तिच्या पती आणि सासूच्या नजरेतच नव्हे, तर संपूर्ण नातेवाईक आणि समाजाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करायचे होते. एके दिवशी शालिनीच्या विश्वासाची शेवटची परीक्षा पाहणारी एक घटना घडली. सुहासची तब्येत अचानक पुन्हा बिघडली. कामावरून परतल्यावर त्याला खूप ताप आला आणि त्याच्या हातपायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागला. तिची आई घाबरून म्हणाली, अरे देवा, तो आजार परत आला आहे का? मावशी लगेच म्हणाल्या, मी तुला आधीच सांगितले होते की या तुझ्या सुनेवर विश्वास ठेवू नकोस. तिने पुन्हा काहीतरी केले असेल. शालिनीचे हृदय थरथरले. ती ओरडली, नाही आई, यावेळी मी खरोखर निर्दोष आहे. मी काहीही चूक केली नाही. सुहास तापाने थरथरत होता. आईने लगेच जवळच्या डॉक्टरांना बोलावले. त्यांनी सुहासची तपासणी केली आणि म्हणाले, काळजी करू नका, हा फक्त विषाणूजन्य ताप आहे. तुमची औषधं वेळेवर घ्या आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल. मुलाचा विषाणूजन्य ताप बरा होत होता, पण मावशीची जीभ अजूनही विषारी होती. ती नेहमी टोमणे मारत होती. या सूनवर विश्वास ठेवू नका, ती फक्त नाटक करत आहे. शालिनी ऐकत होती आणि गप्प राहिली. तिने तिच्या कृतीचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. काही दिवसांनंतर कुटुंबावर एक मोठे संकट कोसळले. एका रात्री सुहासच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तापाने कमकुवत असलेला सुहास हालचाल करू शकत नव्हता. अशा वेळी शालिनीने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तिने तिच्या सासूला खाटेवरून उठवण्यास मदत केली. जेव्हा तिचा मुलगा तिला धरू शकला नाही तेव्हा तिने एकटीने तिच्या आईला गाडीत बसवले आणि धावत रुग्णालयात पोहोचली. शालिनीने रात्रीच्या वेळी निर्भयपणे गाडी चालवत होती. ती म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही मला तुझी मुलगी बनवले आहेस. मी तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही. जर तुला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी आपत्कालीन उपचार दिले आणि म्हणाले, जर थोडा वेळ आणखी उशीर झाला असता तर ते खूप धोकादायक ठरू शकले असते. सकाळपर्यंत आईची प्रकृती स्थिर झाली होती. सुहास म्हणाला, शालिनी, आज तू सिद्ध केलेस की तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर या घराची खरी, मनापासून काळजी करणारी स्त्री आहेस. जर तू आज हे धाडस दाखवले नसते तर मी माझी आई गमावली असती. सुहासची मावशी हे सर्व पाहून स्तब्ध झाली. पहिल्यांदाच त्यांनी उघडपणे कबूल केले, शालिनी, मी खरंच चुकीची होते. तू खरोखरच बदलली आहेस. आज तू जे केलेस ते इतर कोणतीही सून करू शकली नसती. तिच्या आईने शालिनीचा हात धरला
आणि म्हणाली, आज तू तुझे प्रायश्चित्त पूर्ण केले आहेस. सुहासची आई हॉस्पिटलमधून परतल्यानंतर जणू काही घरात एक नवीन पहाट उजाडली होती. जेव्हा नातेवाईक आईला भेटायला येऊ लागले, काही जण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले, तर काही जण कुटुंब कसे चालले आहे ते पाहण्यासाठी. काही जण जुन्या गोष्टी करून कुजबुजत असायचे. ही तीच सून आहे जिने तिला आधी विष दिले होते आणि सर्वांचे चेहरे धक्कादायक असायचे. एके दिवशी आई म्हणाली, माझी सून शालिनी आता कोणाच्याही कठोर शब्दांना घाबरणार नाही. जी स्त्री आपली चूक मान्य करते आणि कृतीने ती सुधारते, तीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आतापासून कोणीही माझ्या सुनेला प्रश्न विचारणार नाही. नातेवाईक गप्प बसले आणि पहिल्यांदाच मावशी म्हणाली, हो, हे सर्व खरे आहे. ही शालिनी खरोखरच बदलली आहे. त्या रात्री शालिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळी ते ओझ्याचे अश्रू नव्हते, तर हलकेपणा आणि समाधानाचे होते. ती स्वतःशी म्हणाली, प्रभू, माझी आणखी परीक्षा घेऊ नका. मी माझे आयुष्य या कुटुंबाची, तुमच्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी समर्पित करेन. मित्रांनो, चुकीपेक्षा क्षमा मोठी असते आणि संशयापेक्षा विश्वास मोठा असतो. तर मित्रांनो, या कथेने आपल्याला शिकवले की नातेसंबंध हे राग आणि संशयावर नव्हे, तर विश्वास आणि संयमावर बांधले जातात. चूक माणसाला आंधळे करू शकते, पण जेव्हा ती चूक मान्य केली जाते आणि सुधारली जाते, तेव्हा नाते आणखी मजबूत होते. लक्षात ठेवा, पती पत्नीमधील नाते केवळ एकत्र राहण्याबद्दल नाही, तर एकमेकांचा आदर करणे आणि समजून घेणे याबद्दल आहे. रागाची ठिणगी जर नियंत्रणात ठेवली नाही, तर ती संपूर्ण घर जाळून टाकू शकते, परंतु क्षमा आणि प्रेमाचा दिवा त्या घराला प्रकाशाने भरतो. जर ही कहाणी तुम्हाला भावली असेल, तर कृपया ती लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा धडा समजेल. आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.